येईल निशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भेडा. आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. नाडीले लोका टाकीला गोहो, बोडीले डोके सांडीला मोहो. शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्यांनी घर भरिले मागे. पिसा रागे भाजिले घर, नागविले ते नेने फार. तुका म्हणे वाचा रागे, फेडिले सावले देखिले जगे. तुकाराम महाराज म्हणतात, क्रोधाने वेडा झालेला मनुष्य तेलनीवर रुसून तेल आणवयास गेला नाही व वृक्ष अन्न खात बसला. ज्याला आपले हित समजत नाही, हरिभक्ती करत नाही, त्याचे अंती अहितच होते, त्याला दुःखच मिळते. एक स्त्री समाजाने त्रास दिला म्हणून नवरा मुलं बाळांविषयी प्रेम न बाळगता त्यांचा त्याग करते, डोक्यावरील केस कापून टाकते. एक स्त्री शेजारणीवर रुसून घर सोडून गेली तेव्हा तिच्या घरात कुत्रे शिरले. एका घरात पिसवा झाला म्हणून क्रोधानं स्वतःचे घर जाळले, त्यात स्वतःचे नुकसान स्वतःनेच केले. एका स्त्रीने व झाल्या म्हणून लुगडे सोडले तर नागवेपणाने तिचीच फजिती झाली. तुकाराम महाराज क्रोधाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती स्वतःचे नुकसान स्वतःच कशा प्रकारे करून घेतात याची उदाहरणे देत आहेत. त्यामुळे आपल्याला आपले हित कशात आहे हे कळलेच पाहिजे. आपल्याला आपला क्रोध आवरता आलाच पाहिजे. प्रपंच नुसता पैशाने नाही चालत आणि नुसतं चांगल्या माणसाने नाही चालत, तर त्याला परमार्थाची जोड असायला हवी. तेव्हा आपल्याला आपले हित आणि अहित कळते. अध्यात्मानेच आपल्याला आपले हित कशात आहे, आपल्या मनुष्य जीवनाचं उद्देश काय आहे, आपण या मानवी देहात का आलेलो आहोत, या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतात. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. मग होती कल्पवरी, सुखे गर्भवास हरी. नीच व्रती काम, परिमुखी तुझे नाम. तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे. मला संत सज्जनांचा दासांचा दास कर भगवंता, असे तुकाराम महाराज या अभंगात म्हणत आहे. त्यासाठी कल्पांत होईपर्यंत मला गर्भवास घ्यायला आवडेल. माझ्या मुखात सतत तुझे हरिनाम मी उच्चारीन. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी सेवा भक्ती हाच माझ्या जीवनाचा संकल्प, हा सदा सर्वदा असावा. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे. शव असता तो जीवे, कुशब्दाची घाणी अमंगळ विली वाणी. नेने शब्द पर, तुका म्हणे पर उपकार. ज्याच्या चित्तामध्ये प्रपंचाची सतत हळहळ तळमळ चालू असते, त्याचे मला दर्शनही होऊ देऊ नकोस. तो मनुष्य जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. ज्याच्या मुखी नेहमी कुशब्द अश्लील शब्द असतात, ती अमंगलवाणी माझ्या कानी पडू देऊ नकोस भगवंता. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, जो दुसऱ्याशी कधीच चांगले बोलत नाही, जो कोणावरही पर उपकार करत नाही, अशा मनुष्याचे दर्शन घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही. जया नाही नेम एकादशी व्रत, जाणवे ते प्रेत सर्व लोकी. त्याचे वयनित काळ लेखित आहे, रागे दात खाय करा करा. जयाचे द्वारी तुळसी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाना. जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भवनदी तापा. विठोबाचे नाम नुच्चारीचे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकांचे. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नव जाय हरीचिया. जो नेमधर्म एकादशी व्रत पाळीत नाही, तो प्रेता समान समजला जावा. काळही त्याच्यावर रागावून करकर दात खात असतो. ज्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नाही, ते घर स्मशानाप्रमाणे आहे. ज्याच्या कुळामध्ये एकही वैष्णव नाही, त्याचे संपूर्ण कुळच भवनदीच्या त्रिवेद तापात बुडते.
ज्याच्या मुखामध्ये विठ्ठलाचे नावच येत नाही ते चर्मकाराची कुंड समजावी. तुकाराम महाराज म्हणून म्हणतात, ज्याला हा अत्यंत दुर्लभ असा मनुष्य देह मिळाला आहे, जो स्वर्गातील देवता सुद्धा ज्याची अपेक्षा करतात, त्या मूल्यवान अशा मनुष्य देहामध्ये जो हरी कीर्तनाला जात नाही, त्याचे हातपाय लाकडाप्रमाणे असतात असे मानावे. आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढी भिके, कुत्री घर राखते, नांदणूक ऐसी सांगा, नाही तरी वाया बागा, थोरपण अंगा तरी ऐसे आणावे, अक्षर साचार केली साया सानी घर, एरंडसी हार दुजा भार न साहते, धन कन घरोघरी पोट भरे भिकेवरी, जतन ती करी कोण गुरे वासरी, जानी सकळ निश्चिंती भांडवल शेन माती, झुळझुळीत भिंती वृंदावने तुळसीची, तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तोची करी आहुच्या. आम्ही सदैव गरीब आहोत, दरिद्री आहोत, त्यामुळे चोरांना देखील आमच्या जवळ येण्यास भय वाटते. आम्ही घर सोडून भिक्षा मागण्यास जातो तेव्हा कुत्री आमच्या घराचं राखण करतात. अशी हरिभक्तीची ख्याती आहे. हरिभक्तीमुळे आम्हाला थोरपण लाभले आहे. आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे त्याला नाजूक लाकडे वापरली आहेत. ते घर अक्षय आहे. एरांडा व शेराची लाकडे आम्ही घराला वापरली आहेत. ते दुसऱ्या कोणाची भर सहन करत नाहीत. आमच्या घरी धनधान्य भरपूर आहे. आम्ही केवळ आमच्या पोटापुरते भिक्षा मागतो. गुरेढोरे त्यांचा गोठा याचे कोण बरं रक्षण करत बसेल. आम्ही सर्व बाबतीत निश्चिंत झालो आहोत. आमचे भांडवल म्हणजे शेण माती आहे. आमच्या घराच्या भिंतीला शेणाने आम्ही चांगले सारवून घेतो व त्यानेच आमचे तुळशी वृंदावन लखलखीत झालेले दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने आमचा सर्व हेवा पूर्ण केला व आमच्या कुटुंबाचा भार हा पूर्णपणे विठ्ठलावर आहे आणि आमच्या कुटुंबाची सेवा साक्षात विठ्ठलच करत आहे. असे आम्ही खूप नशीबवान आहोत. पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे, न करिता परनिंदा द्रव्य अभिलाष, काय तुमचे यास वेचे सांगा. बैसलिये ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. संतांचे वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेचे सांगा. खरे बोलता कोण लागती सायास, काय वेचे यास ऐसे सांगा. तुका म्हणे देव जोडे याच साठी, पानिक ते आटी न लगे काही. वारकरी संप्रदायाच्या वचनाप्रमाणे परस्त्री ही मातेस समान असते. त्यामुळे तुकाराम महाराज या अभंगात म्हणत आहेत, वारकरी संप्रदायाच्या वचनाप्रमाणे परस्त्रीला मातेस समान मानल्याने कोणतेही नुकसान होतं काय. परनिंदा परद्रव्य अभिलाषा न धरल्यानेही तुमचे काही नुकसान होते काय. एका जागी बसून रामकृष्ण असे हरिनाम स्मरण केल्यानेही कोणत्या प्रकारचे तुम्हाला श्रम होते काय. संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यानेही लाभच होतो, न विश्वास ठेवल्याने नुकसान होते. सत्य बोलण्यासाठी सुद्धा काहीच कष्ट पडत नाही. तुमचे नुकसान मात्र काही होते काय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अशा तुमच्या शुद्ध आचरणाने देहबुद्धी परमेश्वराशी जोडली जाते व अशा या शुद्ध आचरणाने म्हणजेच परस्त्रीला माते समान मानल्याने, परनिंदा न केल्याने, परद्रव्य अभिलाषा सोडल्याने, हरिनाम स्मरण केल्याने व संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्याने आपलंही अंतःकरण शुद्ध होते व आपली परमेश्वराशी भेट होते. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणत आहेत,
त्याला इतर कर्माची कोणतीच आवश्यकता भासत नाही. शुद्ध पिजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. बीज शुद्ध असेल तर येणारे फळ पण उत्तम उपजते. ज्याच्या मुखी हरिनामामृत असते त्या मधुर वाणीमुळे त्याचा देह सत्कारणी लागतो. त्याच्या हातून आपोआपच पुण्यकर्म घडत जातात. जो देह चित्त बुद्धीने निर्मळ आहे, शुद्ध आहे, चांगला आहे, त्याचे चित्त हे गंगा जलाप्रमाणे पवित्र असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात आणि जीव विसावा घेतो. चित्त समाधान तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय. मनाच्या तळमळे चंदेनेही अंग पोळे, तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. चित्त समाधानी असेल तर सोने सुद्धा विषा समान भासते. विषय लोलुपता जीवनाला घातक ठरते. तुम्ही विचारी गृहस्थ हे सर्व काही जाणता. मनामध्ये प्रपंचाविषयीची भोग लालसा असेल तर शरीराचा जो दाह आहे तो चंदनाच्या उटीनेही कमी होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचाविषयी आसक्ती असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरी तो मनुष्य असंतुष्टच राहतो. परिमळ म्हणूनी चोळू नये फुल, खाऊ नये मूल आवडते. मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनी नाद पाहू नये. कर्म फळ म्हणूनी इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. फुले सुगंधी असता त्याचा व्यास घेण्याकरिता त्याचा चोळामोळा करू नये. गोजिरे मूल आपल्याला आवडते तर ते आपण खात नाही. मोत्याचे पाणी निर्मळ आहे म्हणून मोती चाखू नये. विविध वाद्य मधुर वाजतात म्हणून ती फोडून पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तसेच कर्म केल्यानंतर त्याच्या फळाची अपेक्षाही करू नये. हेच भक्तीचे वर्म आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंग आणि छाया जया परी, तोडितान तुटे सारिता निराळी. लोटांगणांतळी हारपती, दुजे नाही तेथे बळ कोणासाठी. आनिक ते आटी विचाराची, तुका म्हणे उंच वाढे उंचपणे. ठेंगणी लवणे जैसी तैसी. माया म्हणजे ब्रह्म आहे आणि ब्रह्म म्हणजे माया आहे. याचा संबंध देह आणि सावली यांच्यासारखा आहे. देहाची सावली शस्त्राच्या आघाताने तुटत नाही. ती सावली देहाला सोडून दूर सरत नाही. लोटांगण घातली असता ती सावली देहाखाली नाहीशी होते. ब्रह्म आणि माया एकरूप असतील तर तिथे विचाराच्या बळाचा वापर कशासाठी करायचा. तुकाराम महाराज म्हणतात, जसा देह उंच बुटका असेल तशी सावली असते. लोटांगणाने ती नाहीशी होते. तसेच ब्रह्माला लोटांगण घातले, शरण गेले असता ही माया ही नाहीशी होते. दुर्जनासी करी साहे, तोही लाहे दंड हे. शिंदळीच्या कुंटनी वाटा, संग खोटा खोट्याचा. एरा एरा कांचनी भेटे, आगी उठे तेथुनी. तुका म्हणे कापू नाके, पुढे आनिके शिकविती. दुर्जनांना जे मदत करतात ते लोकही शिक्षेस पात्र ठरतात. एखादी स्त्री जर वेश्येच्या सानिध्यात राहिली तर ती सुद्धा शिंदळकी म्हणजेच दुर्वर्तन करू लागते. दोन लाकडी एकमेकांवर घासली गेली की अग्नीच निर्माण होते. तसेच वाईटाच्या संगतीने चांगल्या मनुष्याचीही वृत्ती बिघडते.
त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की अशा दृष्टांची नाके आम्ही कापून काढू, म्हणजे त्यांच्यापासून इतरांचे नुकसान होणार नाही. व्रतिभूमी राज्य द्रव्य उपार्जिती, जाना त्या निश्चिती देव नाही. भाडेकरी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही. देव पूजेवरी ठेवोनिया मन, पाशाना पाशान पूजी लोभे. तुका म्हणे फळ चिंतिती आदरे, लाघव हे चार शिंदळीचे. भूमी, राज्य, द्रव्य याच्या लोभाने जो हरिभक्ती करतो, म्हणजेच जो सांसारिक सुखासाठी हरिभक्ती करतो, जो देवाकडे सांसारिक सुख मागत बसतो, सांसारिक वस्तू मागत बसतो, त्याला देव कधीच भेटत नाही हे निश्चिंत जाणावे. हमाल पाठीवर ओझे वाहतो, पण त्याच्या ओझ्यामधील कोणत्याही वस्तूचा त्याला लाभ होत नाही. तसेच मनामध्ये इच्छा आकांक्षा ठेवून देवाची पूजा करणारा हा पाषाणासारखा असतो. असा पाषाणच पाषाणाची पूजा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये विषयाची लालसा धरून केलेले कर्म हे वेश्याच्या शिंदळकीप्रमाणे, म्हणजेच वेश्याच्या दुर्वर्तणुकीप्रमाणे असतात. पवित्र सोवळी एक तींच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तीच भाग्यवंते सरतीपुरती धन वित्ते, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. या भूमंडळी संत सज्जनच एक पवित्र शुद्ध आहेत. त्यांच्या मनात फक्त परमेश्वराविषयीच प्रेम आणि भक्ती असते, प्रेमभाव असतो. धनद्रव्याने समृद्ध, बुद्धीने तल्लख असे ते संत या जगात भाग्यवंत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संत सज्जनांची आपण संगत धरावी आणि त्यांची सेवा केली तरी ती देवाला पावते. आशाबद्ध जन काय जाणे नारायण, करी इंद्रियांची सेवा पाहे आवडीचा हेवा. भ्रमले चावळे तैसे उचित न कळे, तुका म्हणे विषय अन्न नाशी यले जैसे. प्रपंचाविषयी आसक्त असणारे जीव परमेश्वराला जाणू शकत नाही, कारण त्यांना फक्त स्वतःच्या इंद्रियांची सेवा करण्यास आनंद वाटतो. आपल्या मानवी शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा ही माणसाच्या शरीरावर असलेली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मन हे 6वे ज्ञानेंद्रिय मानले जाते. त्यामुळेच इथे तुकाराम महाराज जी लोक फक्त त्या स्वतःच्या इंद्रियांची सेवाच करण्यात आनंद घेतात, त्यांना परमेश्वर भेटू शकत नाही किंवा ते परमेश्वराला जाणू शकत नाहीत असे म्हणत आहे. पुढे ते म्हणतात, तो भ्रमिष्ठ स्वतःच्या जीवनाचे हेतू जाणू शकत नाही. पुढे ते म्हणतात, तो भ्रमिष्ठ स्वतःच्या जीवनाचे हित काय आहे हे जाणू शकत नाही, कारण तो इंद्रियांची सेवा करण्यातच व्यस्त असतो. तुकाराम महाराज म्हणतात, सुग्राम अन्नात विष कालवले असता ते सर्व अन्न वाया जाते, त्याप्रमाणे मनात भोग लालसा असणाऱ्या जीवाचे जीवनही अगदी तसेच व्यर्थ जाते. ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कुंथा कुंथे. हेही बोल तेही बोल, कोरडे फोल रुची विन. गव्हांची या होती परी, फकेवरी खाऊ नये. तुका म्हणे असे हातींचे कांकन, तयासी दर्पण विल्हाळक. भोजनाच्या तृप्तीनंतर दिलेली ढेकर ही खरी असते, पण भोजन न करताच दिलेली ढेकर हे ढोंग असते. भोजन करून तृप्तीने दिलेली ढेकर हा अनुभव असतो, तर भोजन न करताच दिलेली ढेकर हे फोलपटाप्रमाणे असते.
गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनते, म्हणून केवळ पीठ खाल्ल्याने पुरणपोळी खाल्ल्याचा अनुभव जसा येत नाही, म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, हातात कंगन दिसत आहे तरी आरसा पाहणे हे निरर्थक असते. करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे, कळावे तयासी कळे अंतरींचे, कारण ते साचे साच अंगी. अतिशया अंती लाभ किंवा घात, फळ देते चित्त बीजा ऐसे, तुका म्हणे जेने राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. देवाची पूजा करायची असेल तर ती प्रेमभावाने मनोभावाने करावी आणि चांगल्या प्रकारे करावी. तेथे उगाचच पूजेचे साहित्य वगैरे ठेवून पूजा करायचा, लौकिक दाखवायचा याचा काय उपयोग आहे. आपल्या अंतःकरणातील खरी पूजा ज्याला कळायला पाहिजे त्या देवाला आपल्या अंतःकरणातील खरा भक्तिभाव समजतो. कारण भक्ताच्या अंतःकरणातील सत्य भाव देव ओळखतो व तेच त्याला आवडते. जो मनुष्य फक्त पूजेचे साहित्य मांडूनच पूजा करत असेल व त्याच्या मनामध्ये भक्तिभावच नसेल, प्रेमभावच नसेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळेच तुकाराम महाराज इथे म्हणत आहेत, काहीतरी उगाचच अगोचरपणे कर्म केले तर त्याच्यापासून एकतर लाभ तरी होतो किंवा घात तरी होतो. जसे बीज असेल तसेच फळ मिळते. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये जसे असेल तसा त्याला लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या भजनाने आपले अंतःकरण समाधान पावते, आपले अंतःकरण शुद्ध होते, आपल्या मनातील वाईट विचार नष्ट होतात व मन शुद्ध होते, असे भजनच आपल्याला भवसागराच्या पलीकडे पोचवत असते. त्यामुळे भगवंतांची पूजा ही भक्तिभावाने करा, प्रेमभावाने करा आणि भक्तिपूर्वक नामस्मरणाने, भजनाने, कीर्तनाने तुमचे मन शुद्ध करा. कारण जेव्हा तुमचे मन अंतःकरण शुद्ध होईल तेव्हाच तुमच्या आत्म्याला परमात्मा भेटेल व आत्म्याचं परमात्म्यासोबत मिलन होईल. नवे आरानुक संवसारा हाते, सर्व काळ चित्ती हाची धंदा, देवधर्म सांदी पडिला सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. रात्री दिस न पुळे कुटुंबाचे समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे, तुका म्हणे आत्महत्यारे घातकी, थोर होते चुकी नारायणी. सदा सर्व काळ संसाराची चिंता करतात, त्यांना क्षणभराची सुद्धा विश्रांती मिळत नाही. देवधर्म त्यांनी कोपऱ्यात टाकले आहेत. संसारातील कामपूर्तीसाठी जेव्हा हवे तेव्हाच ते या देवधर्माचा उपयोग करतात. रात्रंदिवस कष्ट केले तरी कुटुंबाचे समाधान मात्र अजिबात होत नाही. त्यामुळे त्यांचे देवाकडे लक्ष जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाविषयी त्यांची मोठी चूक होते. असे प्रापंचिक लोक स्वतःची हत्या करत असतात. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन, सेवा भक्तिहीन ग्रामवासी, भरतील पोटे श्वानाची या परी, वस्ती दिली घरी यमदूता. अपूज्य लिंग तेथे अतित न घे धारा, ऐसी वस्ती चोरा कंटकांची, तुका म्हणे नाही ठावी स्थितीमती, यमाची निश्चिती कुळवाडी. ज्या गावामध्ये परमेश्वराची सेवा व भक्ती घडत नाही ते गाव स्मशानासारखेच असते व तेथील रहिवासी हे प्रेतरूपासारखेच असतात. कुत्र्याप्रमाणे भटकून ते पोट भरत असतात. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये यमदूतांची वस्ती असते. जेथे हरिहरांची पूजा भक्ती घडत नाही ते स्थान चोरांचे, नास्तिकांचे वस्ती स्थान बनते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना आपले हित विठ्ठल भक्तीत आहे
हे न कळाल्यामुळे ती यमाचे कुळे बनले आहेत. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ आंधळे सकळ बहिर्मुख. हरिहरा नाही पोट भरी वाटी कोण त्यांची गती होईल नेनो. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेनो. जे कोणी एकादशी व्रत आणि सोमवारचे व्रत हे करत नाही त्यांची गत काय होईल काय माहीत. कारण काय करावे सर्व लोकांचे कल्याण व्हावे यासाठी खूप तळमळ वाटते, परंतु हे सर्वच सांसारिक लोक आंधळी व बहिर्मुख झालेली आहे. हरी व हर म्हणजे हरी आणि शंकर या दोन देवतांना जे लोक पोटभर वातीने देखील ओवाळत नाहीत त्यांची गती काय होईल हे काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या कोणाला नारायणाविषयी अजिबात आवडच नाही त्यांची गती काय होईल तेही मला कळत नाही. आहाकटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. गळेची न गर्भ नवेची का वांज माता त्याची लाज लावा पापी. परपीडे परद्वारी सावधान सादरची मन अभाग्याचे. न मळिता निंदा चाहडी उपवास संग्रहाचे दोष सकळ हे. पर उपकार पुण्य त्या वावडे विषाचे ते किडे दुग्धी मरे. तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती दया क्षमा शांती नातळे त्या. ज्या घरामध्ये दुर्वर्तनी पुत्र जन्माला येतो त्याचे पितर दुःखाने आक्रोश करीत असतात. अशा पुत्रांचा त्यांच्या मातेच्या उदरात असतानाच गर्भपात का झाला नाही, त्यांची माता वांस का राहिली नाही, अशा पुत्राला तिने का बरे जन्म दिला. अशा अभाग्यानेच मन सतत परपीडा परनिंदा करण्यात रमते. त्याला एखाद्या दिवशी निंदा चहाडी करण्यास मिळाली नाही तर उपवास घडल्याप्रमाणे वाटते. परोपकार पुण्य यांचे त्याला वावडे असते. जसे विषारी किडे दुधात टाकल्यावर मरून जातात तसंच हा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य साक्षात विटाळाची मूर्ती असतो. त्याच्या मनामध्ये दया क्षमा शांतीचा लवलेशी नसतो. अशा अभाग्याचे मन सतत परपीडा व परनिंदा करण्यात रमते. त्याला एखाद्या दिवशी जर निंदा किंवा चहाडी केली नाही किंवा करण्यास मिळाली नाही तर उपवास घडल्याप्रमाणे वाटते. परोपकार पुण्य यांचे त्याला वावडे असते. जसे विषारी किडे दुधात टाकल्यावर मरून जातात तसाच हाही मनुष्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य साक्षात विटाळाची मूर्ती असतो. कारण त्याच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल दया क्षमा शांतीचा लवलेशही नसतो. श्वान शीघ्र कोपी आपना घात कर पापी. नाही भिड आणि धीर उपदेशन जिरे क्षीर. मानसांसी भुंके विजातीने द्यावे थुंके. तुका म्हणे चित्त मळीन करा ते फजित. शीघ्र कोपी मनुष्य स्वतःचा नाश करून घेतो. तो कुत्र्याप्रमाणे असतो. ज्याला दुसऱ्याचा आदर करता येत नाही आणि ज्याच्याकडे धैर्य नसते त्याला उपदेश व दूध पचतच नाही, ते वाया जाते. माणसांना तो अपशब्द बोलतो म्हणून त्यावर लोक थुंकतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अमंगळ वृत्तीच्या लोकांची फजिती करावी. देखोनी हर खली अंड पुत्र जाला म्हणे रांड. तव तो जाला भांड चाहाड चोरटा शिंदळ. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका. थोर झाला चुका वर का नाही घातली. भूमी कांपे त्याच्या भारे कुंभ पाकाची शरीरे. निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळीन चित्त.
दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ, तुका म्हणे खळ, मनोनिया निषिद्ध तो. आपुल्याला पुत्र झाला म्हणून एक स्त्री मनातून आनंदी झाली, पण पुढे तो पुत्र भांडखोर, चोर, दुर्वर्तनी निघाला. तो जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडा देत असे, त्यामुळे लोक त्याला त्रासले होते. त्याच्या आईने मोठी चूक केली की तिने जन्मताच त्याला मारून टाकले नाही. ज्याच्या देहभाराने भूमी थरथर कापते, जो दुसऱ्यांना अपशब्द बोलतो, ज्याचे चित्त मलिन व पापी आहे, तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे. तुकाराम महाराज म्हणून म्हणतात, तो दुराचारी चांडाळ असून पापाला सुद्धा त्याच्या संगतीत विटाळ होतो. अशा खळ प्रवृत्तीचा धिक्कार असो. नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर, घालू तुझ भार पांडुरंगा. नेने राग वेळ काळ घात मात, तुझे पायी चित्त ठेवी देवा. तुका म्हणे मज चाड नाही जना, तुझ नारायणा वांचुनिया. मी गाणे जाणत नाही, माझा कंठ सुस्वर नाही, पण हे पांडुरंगा माझा सर्व भार तुझ्यावर आहे. कोटा राग गाण्यासाठी कोणती वेळ काळ योग्य की अयोग्य हे मी जाणत नाही, पण पांडुरंगा माझे चित्त मी तुझ्या पायावर वाहिले आहे. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, हे नारायणा, हे श्री कृष्णा, मला तुझ्या वाचून इतर जनांची आवडही नाही. माझी पाट करा कवी, उट लावी दारोदार. तव तया पारखी सीव, लाजे ठाव सांडिता. उष्टावळी करुणी जमा, कुंथुनी प्रेम आणि तसे. तुका म्हणे बाहेर मुदी, आहाच गोविंदी न सरती. आपल्या काव्यात काव्यगुण नसताना काही जण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा असे दारोदारी जाऊन सांगतात. जे जाणकार आहेत ते त्यांची योग्य पारख करतात, मग तेथून जाताना त्या स्वतःला कवी म्हणवणाऱ्याची मान लाजेने खाली जाते. उष्टावळी जमा करून बळेच प्रेमाची आव आणतात. तुकाराम महाराज म्हणून म्हणतात, अशा वरकरणी भगवंत भक्तीचा देखावा करणारे भगवंत चरणी अजिबात लीन होत नाही. उपाधीच्या नावे घेतला सिंतोडा, नेदू माता पीडा आतळोते. काशासाठी हात भरुनी धुवावे, चालती या गोवे मार्गासी. काय नाही देवे करून ठेविले, असे ते आपुले ते ठाई. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार, तेव्हा आप पर बोळविले. प्रायश्चिताने संसारूपी उपाधीचे निवारण करता येते. तद्वत प्रपंचातील उपाधीपासून सुटका होण्यासाठी मी शिंतोडा ओढून घेतला. आता प्रपंचाची पीडा मला मी शिव देणार नाही. भक्तिमार्ग हाती घेतलेला असताना कशासाठी एखाद्या अमंगळ वस्तू स्पर्श करून हात धुवावे. या विश्वामध्ये भगवंताने जे जे निर्माण केले आहे ते ज्ञानदृष्टीने पाहिले असता आपल्या हिताचे आहे हे कळते. तुकाराम महाराज म्हणतात, अशी ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा नाश झाला पाहिजे. माझा अहंकार गेला म्हणजे आपले परके हा भेदच संपला. योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये. अवघी भागे येती घरा, देव सोयरा जालिया. मिरासीचे म्हणू सेत, नाही देत पीक उगे. तुका म्हणे उचित जाना, उगी सिना काशाला. योगाचे भाग्य हे क्षमा आहे, जो इंद्रियांचे दमन करतो. ज्याच्या चित्तामध्ये क्षमा असते तोच खरा योगी असतो. त्यामुळे देव त्याचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे इनामी मिळालेल्या शेतात सुद्धा कष्ट केल्याशिवाय पीक येत नाही, तुकाराम महाराज म्हणतात,
त्यामुळे योग्य काय अयोग्य काय हे जाणून घ्या, ज्ञान करून घ्या, नाहीतर व्रथा क्षीण होईल आणि देव दुर्लभ अशा या मनुष्य देहाचे तुम्हाला सार्थक करता येणार नाही. कारण मानवी शरीरच मोक्षाचं द्वार आहे. त्यामुळे योग्य ते ज्ञान तुमच्या बुद्धीला द्या आणि तुमच्या बुद्धीद्वारे तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोल करू शकता. आणि जेव्हा मन इंद्रिये हे कंट्रोलमध्ये येतात तेव्हा आपलं मन हे आपल्या अंतरात्म्याशी जोडलं जाऊन आपला योग साधतो. नये नेत्राजळ नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल जन रंजवणे फोल. न फळे उत्तर नाही स्वामी जो सादर, तुका म्हणे भेटी जव नाही दृष्टादृष्टी. ज्याच्या नेत्रांमध्ये परमेश्वराबद्दल प्रेमाने पाणी येत नाही, ज्याच्या अंतरी भक्तीची तळमळ नाही, त्याचे बोल हे व्रथा लोकांना रंजविणारे असतात आणि असे रंजक बोल निष्फळ ठरतात. ज्याच्या मनामध्ये आपला स्वामी हरी गुरुविषयी आदर नसतो त्यांनी उपदेश फलद्रूप होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत समोरासमोर भेट होत नाही तोपर्यंत आम्ही भेटलो असे म्हणणे उपयोगाचे नाही. बाईन सवा सीन आई आपण पित्रांची ठाई, थोर वेच जाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा. विषयांचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, तुका म्हणे लंडा नाही दया देव धोंडा. एका ढोंगी कर्मठ मनुष्याने आपल्या माता पित्याचे श्राद्ध घातले. आईसाठी सवासीन म्हणून आपल्या बायकोला बसवले व वडिलांच्या जागी ब्राह्मण म्हणून आपणच बसला. त्यामुळे त्या मनुष्याचे श्राद्ध निष्फळ झाले. कारण या गोष्टी धर्मशास्त्रानुसार ग्राह्य नाहीत. असे विषय लोलुपता गृहस्थ स्वतःच्या जीवनाचा नाश स्वतःच करून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे लोक पाखंडी अहंकारी हे दगडालाच देव मानतात. ते हे जाणत नाही की परमेश्वर हा परमात्मा स्वरूपाने प्रत्येक जीवाच्या आत्म्यामध्ये आहे. दाने कांपे हात नावडे तेविशी मात, कथी चावटीचे बोल हिंग क्षिरी मिथ्या फोल. नव जाती पाप तीर्था मने वेचू काय, तुका म्हणे मनी नाही नये आकाराते काही. ज्याचा हात दानासाठी थरथर कापतो व ज्याला दान धर्म करण्याचा सल्ला दिला तर तोही आवडत नाही, ज्याला कथेच्या वेळी फक्त चावट बोल बोलणे आवडते, दुधात हिंग घातले असता ते वायाच जाते, तसेच त्याचे भाषण ढोंगीपणाचे असते. त्याचे पाय तीर्थयात्रेला वळत नाहीत कारण तो गरीब दारिद्र्याचे ढोंग करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला मनापासून वाटत नसेल तर ती गोष्ट त्याच्या हातून कधीच घडत नाही. त्यामुळे या देव दुर्लभ अशा मानवी योनीतून जर तुम्हाला परमेश्वर प्राप्तीची तळमळ मनापासून अंतःकरणापासून लागली नाही तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती कधीच होणार नाही किंवा परमेश्वराच्या वैकुंठ धामाची प्राप्ती कधीच होणार नाही. कारण तुमच्या मनामध्ये ती तळमळच नाहीये. त्यामुळे तुम्ही या स्वर्गलोक, नरकलोक, मृत्यूलोक या अशा सर्व तिन्ही लोकांमध्ये जन्म मृत्यूच्या चक्रात सापडता. त्यामुळे जर तुम्हाला परमेश्वर प्राप्तीची इच्छा असेल तर संतांची संगत धरा, त्यांचा ज्ञानोपदेश ऐका आणि परमेश्वर प्राप्तीसाठी तुमच्या मनामध्ये तळमळ जागृत करा. त्याने तुम्हाला नक्कीच परमेश्वराची प्राप्ती होईल. वळिते जे गाई त्यासी फार लागे काई, निवे भावाचे उत्तरी भलते एके धनीवरी.
न लगती प्रकार काही मनाचा आदर सांडी थोरपणा तुका म्हणे सवेदिना। गायी गुरे वळणाऱ्या गुराख्याला परमेश्वर भक्ती करण्यासाठी कष्ट करावे लागत नाही। त्यांना इतर कर्मकांडांची सुद्धा आवश्यकता भासत नाही। त्यांच्या मनातील शुद्ध भक्तिभाव, शुद्ध आचरण व शुद्ध प्रेमभाव पाहूनच परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न होतो। परमेश्वराला वश करून घेण्यासाठी कोणत्याही बाहेरील दिखाऊपणाची त्यांना गरज नसते, कारण परमेश्वर हा प्रत्येक जीवाच्या आत्म्यामध्ये परमात्मा रूपामध्ये स्थिर आहे। त्यामुळे परमेश्वर हा प्रत्येकाचा अंतरंगातील भक्तिभाव बघतो, प्रेमभाव बघतो, शुद्ध भाव बघतो। त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य आपला अहंकार, मनपान, मोठेपणा विसरून हरीला शरण जातो त्याला परमेश्वर वश होतो, कारण परमेश्वर हा फक्त प्रेमभावाचा भुकेला आहे आणि परमेश्वर हे प्रेमानेच वश होतात। अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला।